श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 12 एप्रिल, वार शनिवार आणि आज आलेली आहे चैत्र पौर्णिमा. आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच हनुमान जयंती साजरी केली जाते, कारण हनुमानांचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. माता अंजनीच्या उदरातून हनुमानांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. हनुमान जयंती हा हिंदू पौराणिक कथामधील सर्वात आदरणीय देवतांपैकी एक असलेला भगवान हनुमानांचा जन्म आहे. भगवान रामावरील अढळ भक्ती, अलौकिक शक्ती आणि निस्वार्थ सेवेसाठी ओळखले जाणारे हनुमानांची भारतातील लाखो लोक पूजा करतात. 2025मध्ये हनुमान जयंती शनिवारी 12 एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे. भगवान हनुमान हे भगवान शिवाचे 11वे रुद्र अवतार असल्याचे मानले जाते, ज्यांचा जन्म अंजना आणि केसरी यांच्या पोटी वायुदेवता वायूच्या आशीर्वादाने झाला होता. त्यांचा जन्म चैत्र पौर्णिमेला शुभग्रहांच्या संरेखनात झाला असे म्हटले जाते, जे दैवी उद्देश आणि आकाशीय शक्ती दर्शवते. आणि म्हणूनच आपल्याला या हनुमान जयंतीला म्हणजेच आज संध्याकाळी काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आज आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. आज संध्याकाळी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. जी व्यक्ती हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला कापूरसोबत ही एक वस्तू जी व्यक्ती जाळते, त्या व्यक्तीच्या घरामध्ये कधीही भांडणतंडा होत नाही. वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा नष्ट होऊन जाते. घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होते. घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात नांदते आणि घरामध्ये पैसा हा येऊ लागतो. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, आपल्याला कोणती वस्तू कापूरसोबत जाळायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय बजरंगबली लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, चैत्र पौर्णिमा आहे आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची पूजा करत असतो. त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा करत असतो. आणि माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती खूप जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते आणि तिचे उपाय आणि पूजा करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. त्यामुळे आपल्याला ह्या ज्या सकारात्मक लहरी ज्या आहेत ना, तर ह्या वातावरणामध्ये ज्या पसरलेल्या असतात, तर त्याचा फायदा करून घेण्यासाठी असे काही प्रभावी उपाय आपल्याला करायचे असतात, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत किंवा आपल्या घरामध्ये दोष अडचणी असतील ते दूर होऊन जातात आणि घरामध्ये पैसा हा येऊ लागतो. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. आता तुम्हाला जर 6 ते 9 या वेळेमध्ये जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 6 ते 9 या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ही जी वेळ आहे ना, तर ही वेळ घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ आहे. आणि नाही वेळ तुम्हाला यामध्ये भेटला तरी चालेल, कारण तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी चालेल, कारण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण रात्रभर माता लक्ष्मी ही आकाशात भ्रमण करत असते. त्यामुळे तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे. तर पहा, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, सतत पैशांच्या अडचणी तुम्हाला येत असतील, पैसा आला की तो कोणत्या ना कोणत्या मार्गातून घरातून बाहेर निघून जात असेल, तो टिकत नसेल, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल, तर तुम्हाला हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेलं की त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही,
तुम्हाला नेहमी अपयशच त्यामध्ये मिळतं आणि ते यश मिळण्यासाठी, त्याचबरोबर तुमची प्रगती होण्यासाठी आणि घरामध्ये पहा सतत भांडण, तंडा, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी होत असतात. कारण घराला पितृदोष लागलेला असतो किंवा मग वास्तुदोष घरामध्ये लागलेला असतो. आपल्याकडून जे काही शब्द, उच्चार जे आहेत तर ते प्रत्येक वेळेसच चांगले होतात असं अजिबात नाही. बऱ्याच वेळा आपण वाईट शब्द देखील तोंडातून बोलतो आणि त्यामुळे आपली जी वास्तू आहे तर ती आपल्याला तथास्तु म्हणत असते आणि त्याचे दोष आपल्या घरामध्ये साठत चालतात आणि नकारात्मकता निर्माण होते आणि यामुळेच आपल्या घरामध्ये भांडणतंडा होणे, क्लेशकलह होणे, घरामध्ये कुणाची प्रगती न होणे, घरामध्ये पैसा न टिकणे यासारख्या गोष्टी होत असतात. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली उपाय संध्याकाळी करायचा आहे. आता बघा आपल्याला उपाय कसं करायचा आहे. आपल्याला उपाय करण्यासाठी लागणार आहे, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल ते घेतलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आता भीमसेनी कापूर सगळ्यांकडे असेल असं अजिबात नाही. नसेल तुमच्याकडे तर जो साधा कापूर असेल तो घेतला तरी चालेल. आता 5 भीमसेनी कापराच्या वड्या घेतल्यानंतर तुम्हाला 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. आता ह्या लवंगा कुठेही तुटल्या फुटलेले घेऊ नका. पुढे जे फूल असतं पहा तशा 2 अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला 3 अखंड हिरवी वेलची जी आहे तर ती घ्यायची आहे आणि हिरवी वेलची, लवंग ही माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करते. माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत. आता पहा तुम्हाला थोडेसे काळे तीळ तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत, उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हे उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून हे काळे तीळ जे आहेत तर ते डोक्यापासून तर खाली पायापर्यंत त्यांना पूर्व पश्चिम बसवायचं आहे आणि उतरवायचे आहेत. 7 वेळा उतरवून घ्यायचे प्रत्येकावरून. घरामध्ये लहान मुलं आहेत, आजारी व्यक्ती आहेत किंवा कर्ते पुरुष असतील, स्वतःवरून सुद्धा तुम्हाला ही जी वस्तू आहे काळे तीळ ते 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. यानंतर तुमचा जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजावरून सुद्धा हे काळे तीळ तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला जे काही आपण मातीचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये जे कापूर टाकलेलं आहे, बाकीच्या वस्तू टाकलेल्या आहेत त्यामध्ये हे काळे तीळ तुम्हाला टाकून द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आसन टाकून बसायचं आहे आणि ह्या वस्तू तिथे प्रज्वलित करायच्या आहेत. आता हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या देवघरातील दिवा अगोदर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. तुमच्या मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने घरामध्ये सगळीकडे दिवे लावल्यानंतरच तुम्हाला हा प्रभावी उपाय दिव्याच्या साक्षीने करायचा आहे. तर पहा त्यानंतर तुम्हाला जे भांडं आपण घेतलेलं आहे कापूर जाळायचं त्यामध्ये थोडंसं गाईचं गावरान तूप 1-2 थेंब टाकायचं आहे आणि तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करून 999 मंत्राचा जप करायचा आहे. आता 999 मंत्र कोणता आहे तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः. हा जो 999 मंत्र आहे तर तो तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. हा जो मंत्र आहे ना तर तो आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे आणि हा कुलदेवीची चैत्र पौर्णिमा आहे आणि या दिवशी आपण अशी सेवा उपासना जर केली तर आपल्या घरातील जे काही दोष अडचणी आहेत त्या दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्या कुलदेवीचा कुळाचार आपल्याला हा करायचाच आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय देखील करायचा आहे आणि त्यानंतर ते भांडं काही वेळानंतर तिथून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे. त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा ते भांडं घेऊन जायचं आहे. यानंतर तुम्हाला परत ते भांडं देवघरात आणून ठेवायचं आहे. त्या वस्तू जळून झाल्यानंतर, त्या शांत झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी जे आहे तर ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालून द्यायचं आहे. तर पहा अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे आणि प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे. जरी तुम्हाला घरामध्ये काही अडीअडचणी नसतील तरीसुद्धा तुमच्या घराची सुख समृद्धी टिकण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तसेच तुमच्या जीवनातील जी पैशांची कमतरता आहे ती दूर होण्यासाठी आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तर दिशेला एक दिवा हा लावायचा आहे. उत्तर दिशा ही माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला तुम्हाला एक दिवा हा लावायचा आहे.
त्यामुळे तुम्हाला उत्तर दिशेला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे, जेणेकरून घराकडे आपल्या लक्ष्मी आकर्षित होईल आणि धनाचे देव कुबेर हे सुद्धा प्रसन्न होतील. त्यामुळे आपल्याला एक दिवा असा उत्तर दिशेला लावायचा आहे आणि उत्तर दिशेलाच तोंड करून आपल्याला एक वेळा श्री सूक्ताचं पठण देखील करायचं आहे. त्याचबरोबर दोन्ही हात जोडायचे आहेत, माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी, धनसंपत्ती आपल्या घरामध्ये येण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे जर तुमची कोणत्याही गोष्टीमध्ये प्रगती होत नाही, तुम्हाला नेहमी अपयश येत आहे, तुमची जे काही प्रगती आहे कुठेतरी थांबली गेलेली आहे, कर्ज झालेलं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. तेल कोणतंही घेऊ शकता, मोहरीचं, तिळाचं, जे तुमच्याकडे असेल ते घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा चेहरा पाहायचा आहे आणि हे तेल तुम्हाला हनुमानांना जाऊन हनुमानांना अर्पण केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जे काही अडचणी आहेत किंवा तुमचं यश तुम्हाला मिळत नाही, त्यासाठी हनुमानांना प्रार्थना करायची आहे. इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.